पुढची बातमी पाहतोय. मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक यास्मीन शेख यांचं निधन झालंय. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. व्याकरण आणि भाषाशास्त्र अभ्यासात यास्मीन शेख यांचं नाव होतं. बालभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं होतं. यास्मीन शेख यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेलं आहे. मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक यास्मीन शेख यांचं निधन झालंय. मराठी व्याकरण आणि शुद्ध लेखनाच्या प्रसारासाठी त्यांचं योगदान होतं. याच संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल. ज्ञानेश्वर सर, की वयाच्या 101व्या वर्षी यास्मीन शेख यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. सध्या काय अपडेट्स आहेत, काय माहिती आहे? ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ यास्मीन शेख यांनी पुण्यात पहाटे सकाळी 9 वाजता अखेरचा श्वास घेतलेला आहे. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालंय. आज संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातल्या बाणेर परिसरामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. आपल्याला कल्पना आहे की यास्मीन शेख यांनी मराठी व्याकरणामध्ये मोठं काम केलेलं आहे. त्यासोबतच बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाच्या संपादनात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. भाषाशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलंय. प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि विशेषतः मराठी भाषेसाठी, मराठी व्याकरणासाठी त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांचं आज सकाळी 9 वाजता पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालंय. त्यांच्या पाठीमागे 2 मुली असा त्यांचा परिवार आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनामध्ये देखील त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता आणि मागच्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि या सगळ्या दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक वेळा चिंता देखील व्यक्त केली गेली आणि आज सकाळी 9 वाजता त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. जी, तर ज्ञानेश्वर, बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाच्या संपादन क्षेत्रात सुद्धा, संपादनाविषयी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. तर मराठी भाषेच्या शालेय शिक्षणासाठी त्यांचं योगदान कसं होतं, त्याविषयी काय सांगाल? अर्थातच मी जसा मगाशी उल्लेख केला की बालभारतीच्या अनेक पाठ्यपुस्तकातल्या पुस्तकांचं मराठी भाषेच्या त्यांनी संपादन केलेलं आहे. फक्त मराठीच नाही तर इतरही मराठी भाषेमध्ये छापून येणारी जी बालभारतीची पाठ्यपुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं होतं. इतकंच नाही तर व्याकरणात त्यांचा मराठी व्याकरणाच्या विषयात त्यांचा मोठा हातखंडा होता आणि या सगळ्या भाषा विषयासाठी, मराठी भाषा विषयासाठी आणि मराठी भाषेच्या व्याकरणासाठी मोठं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची ओळखही व्याकरण तज्ज्ञ अशी आहे आणि मराठी भाषेवरती त्यांचे फार मोठे उपकार आहेत कारण पूर्ण हयात त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी व्याकरणासाठी घालवलेली आहे. जी, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.